बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे खपवून घेणार नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. ठाकरे बंधूंकडून 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण. पत्रिकेवर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्रित नाव. वाजत गाजत आणि गुलाल उधळत देण्याचं तमाम मराठी जनांना आवाहन. महसूल राज्यमंत्री योगेश कदम धाडी टाकतात, पैसे गोळा करतात. अनिल परबांचा गंभीर आरोप. तर पुरावे द्या अन्यथा माफी मागा, योगेश कदमांचं आव्हान. माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेत पडसाद. नाना पटोले आणि रोहित पवार आक्रमक. मोदी शेतकऱ्यांचे बाप नाहीत, भाजपचे बाप, पटोलेंची टीका. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घोषणा. अध्यक्षांच्या दिशेनं धाव घेत राजदंडाला हात लावल्यानं कारवाई. बीड विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT नेमणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या कोठडीमध्ये वाढ. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांकडनं आंदोलकांची धरपकड. काही आंदोलकांनी पंचगंगेत मारल्या उड्या. लाडक्या बहिणींचे जून महिन्यांचे पैसे आजच जमा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा. फडणवीस आणि किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांनी स्वीकारली नवी जबाबदारी. औरंगजेबाच्या उदात्तीकरण प्रकरणात दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अबू आझमींची हायकोर्टात याचिका. मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश. राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात. आधीच अनेक शुल्क वाढवले असताना आता मद्य दरवाढीला विरोध. दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात कागलमध्ये शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग. गावकऱ्यांकडनं शिक्षकाला चोप. शिक्षण संस्थेकडनं शिक्षक बडतर्फ. संबंधित शिक्षकावरती कडक कारवाई करा, मंत्री मुश्रीफ यांची सूचना. दौंडच्या स्वामी चिंचोलीमध्ये दर्शनासाठी निघालेल्या मुलीवर अत्याचार करणारे आरोपी मोकाट. 24 तास उलटून गेले तरीही आरोपींचा माग नाही. नांदेडमध्ये एसटी आणि जीपची आमने सामने धडक. किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात भीषण अपघात. जीप चालकाचा जागीच मृत्यू. 10 जण जखमी. केलखाडी इथल्या विद्यार्थ्यांना झाडाच्या फांदीवरनं करावा लागतोय प्रवास. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. नंदुरबारमध्ये 60 पूल तयार करण्यात येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. अकोलेच्या डोंगरगावात शिकारीच्या शोधात बिबट्या थेट शेतकऱ्याच्या अंगणात. प्रसंगावधान राखल्यानं महिला बचावली. थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद. उत्तर भारताला तुफान पावसानं झोडपलं. हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर. मंडीमध्ये पुरानं मोठं नुकसान. तर उत्तराखंडमधील यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकले. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी. एकाचा मृत्यू, 7 जण बेपत्ता. बचाव कार्य सुरू. 24 तासात तब्बल 216.8 मिलीमीटर पावसाची नोंद.